आणि दुसरा महाशय यांनी जो विषय काढला MS धोनीचा, तो विषय आमचा असा होता की MS धोनीचा हा जो चित्रपट आहे हा हिंदीमध्ये पण येतो आणि मराठीमध्ये पण येतो. तो 30 सप्टेंबरला रिलीज होतोय. तर आमचा विरोध होता हा मराठी डब करून रिलीजला. आणि आमच्या विरोधाच्या नंतर, आमच्या पत्राच्या नंतर आणि आमच्या इतर काही प्रकारच्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ते मराठीमध्ये तो MS धोनी चित्रपट करणार नाही आहेत. हिंदी में ही विषय पर कपिल शर्मा म्हटलं तुम्ही त्याचा पत्ता लागत नाही तर तुम्ही त्याला काम करू देणार आहात का? काय त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कपिल शर्मावर, पण जो तुम्ही काही स्टँड घेतलेला आहे तर यापुढे तुम्ही नाही, आमचा कपिल शर्माच्या वेळेला आमचा मुद्दा असा होता की त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव दिलं होतं. तर आमचा मुद्दा असा होता की तू मनसेच्या पदाधिकाऱ्याचं ते नाव सांग. पण त्याने सांगितलं नाही, त्याचं म्हणणं जे होतं ना ते त्यांनी असं म्हटलं होतं की जो PMCचा अधिकारी माझ्याकडे आला होता की हे तुम्हाला मी इलिगल करून देतो, त्यांनी मला सांगितलं की मला 5 लाख रुपये द्या. त्याच्यानंतर मी म्हटलं 5 लाख, म्हणजे कपिल शर्माने असं म्हटलं 5 लाख रुपये एवढे का? तर त्याच्यावर त्या PMC ऑफिसरचं उत्तर होतं की नाही 5 लाख रुपये, कारण की आम्हाला मनसे आणि अजून एका पक्षाचं नाव घेतलं, त्यांना देखील आम्हाला शिवसेनेला त्यांना देखील आम्हाला सेटल करावं लागतं. तर आमचं त्याच्यावर योग्य वेळ उद्या तुम्हाला याच्यावर सगळी उत्तर आम्ही देऊ. कपिल शर्मा मनसेकडून काही दोघांना म्हणजे का आमच्या विरोधी, आम्हीच लॉज करून घेतली, आता त्याला कशी अरेस्ट होईल ते पण बघून घेऊ.